नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराष्ट्राच्या आवडीचे आणि गरिबांचे पोट भरणारा स्ट्रीट फूड वडापावची खरी रेसिपी दाखवणार आहे। वडापावच्या गाडीवर मिळणारी लाल चटणीची सिक्रेट रेसिपी पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेले बेल आयकॉनला दाबा। आज मी तुम्हाला खमंग असे बटाटे वडे करून दाखवणार आहे। तर इथं मी काही साहित्य घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवते। तर इथं 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा असा बारीक तुकडा करून घेतलेले आहेत, 1 चमचा धने आहेत, 1 चमचा जिरा आहे, मोहरी आहे, 1 चमचा हळद आहे आणि 1.5 वाटी बेसन आहे, मुठभर कोथिंबीर आहे, 3 बटाटे साधारणतः अर्धा किलो बटाटे आहेत, चवीपुरतं मीठ आहे, पाणी आणि बटाटे वडे तळण्यासाठी तेल आहे। प्रथम आपण मिरचीने अद्रक आणि इथं धनेने जिरे आहे ते मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊया। जास्त बारीक वाटायचं नाही, रवाळ असं वाटून घ्यायचं। हे पहा, जाडसर असा मी ठेचा तयार करून घेतलेला आहे, जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथं कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतून घेते। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते। मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते। कढीपत्त्याचे असे तुकडे केलेले आहेत। कढीपत्ता सुद्धा असा परतून घ्यायचा। ठेचा जो बनवून घेतला होता तो मी आता त्याच्यामध्ये घालून घेते। आता इथे 1 चमचा मी हळद घालून घेते। ठेचा चांगला तेलावर असा परतून घ्यायचा। तर इथे मी बटाटे जे उकडून घेतले होते ते मी हाताने असे कुस्करून या मिश्रणामध्ये टाकून घेते। थोडेसे हाताने असे कुस्करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसणीवर सुद्धा किसू शकता। आणि सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते। आता मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि हे मी चमच्यानं पूर्णपणे मिक्स करून घेते। थोडंसं असं चमच्यानं दाबून घ्यायचं म्हणजे बटाटा सुद्धा एकदम बारीक होणार, मीठ सुद्धा सर्व बटाट्याला लागलं जाणार। थोडं आपण मॅशरने असं मॅश करून घेऊया। छानपैकी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। भाजी आपली छानपैकी तयार आहे। आता ही भाजी आपण थंड करून घेऊया। आता आपण बेसनच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। तर पीठ एका बाउलमध्ये मी ओतून घेते। बेसनचे पीठ चाळून घ्यायचं। पीठ चाळल्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गाठी असतात त्या मोडल्या जातात। आता त्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर हळद घालून घेते, चवीनुसार मीठ टाकते आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेते। आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ओतून हे मिश्रण ढवळून घेते। हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही। हे पहा, पिठाचं मिश्रण आपलं तयार आहे। आता हे मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते। आता आपण जी भाजी बनवून घेतली होती त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे, गोल आकार द्यायचा आणि त्याला नंतर साईडने एकदम शेप द्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने बटाटा वड्याचे गोळे तयार करून घ्यायचे। अशाच पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेते।
कढईमध्ये मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण वडे तळायला घेऊया। आता भाजीचा एक एक गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये असा मिक्स करायचा। अलगद तेलामध्ये सोडून घेते। वडे आपण परतून घेऊया। एक बाजू शेकली गेलेली आहे, आता दुसरी परतून घेऊया। आणि बाजूला जो चुरा पडलेला आहे या पिठाचा, त्याची आपण चटणी बनवून घेणार आहोत, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। बटाटे वडे आपले चांगले तळले गेलेले आहेत, आता ते मी काढून घेते। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते। इथं बटाटे वडे तळून घेतलेले आहेत आणि इथं चटणीसाठी मी चुरा बनवून घेतलेला आहे, तोही तयार आहे। आता याची मी चटणी बनवून दाखवणार। प्रथम मी हिरवी चटणी तुम्हाला करून दाखवणार, त्यानंतर या चुऱ्याची लाल चटणी करून दाखवणार। हिरवी चटणी बनवण्यासाठी मी 50 ग्रॅम पुदिना घेतलेला आहे, तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे। आणि इथं 50 ग्रॅम कोथिंबीर आहे, ती सुद्धा या भांड्यामध्ये टाकून घेते। आणि इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, चवीपुरतं मीठ टाकून घेते। आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे, तोही मी याच्यामध्ये टाकून घेते। आणि थोडंसं मी लिंबू पिळून घेते। थोडं पाणी ओतून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची, जास्त पातळ वाटायची नाही। हे पहा, आपली हिरवी चटणी खायला तयार आहे, एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। आता मी तुम्हाला लाल चटणी करून दाखवते। लाल चटणी बनवण्यासाठी इथं मी चुरा जो बनवून घेतला होता, तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आणि इथं 1 चमचा लाल तिखट आहे आणि इथं लसूण आहे, लसूण मी सोलून घेतलेले आहे, न सोलता टाकून घ्यायची, त्याच्यामुळे छानपैकी चटणीला चव येणार। आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि पाणी न ओतता सुकी चटणी वाटून घेणार आहे। हे पहा, आपली लाल चटणी सुद्धा तयार आहे। आता ते एका डिशमध्ये मी काढून घेते। आता पावाला आपण चटणी लावून घेऊया। इथं पावसुद्धा कापून घेतलेले आहेत। प्रथम मी हिरवी चटणी लावून घेते। इथं बटाटा वडा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर ही सुकी लाल चटणी जी बनवली होती ती अशी ठेवून द्यायची। आपला हा बटाटा वडा खायला तयार आहे पावासोबत। आणि ही मिरची तुम्हाला हवी असेल तर मिरची सुद्धा खाऊ शकता। घरच्या घरी बनवलेले एकदम सोप्या पद्धतीने बटाटे वडे खायला तयार आहेत। तुम्ही पण याच पद्धतीने बनवू पहा। हिरवी चटणी आहे, लाल चटणी आहे, इथे मिरच्या सुद्धा मी चिरून त्या तळून घेतलेल्या आहेत, थोडंसं वरून मीठ टाकले, त्याच्यामुळे छानपैकी मिरच्यांना चव येणार। हे बघा, छानपैकी याच्यामध्ये मसाला पण भरलेला आहे, चटणी, हिरवी चटणी, लाल चटणी, वडा याच्यात भरलेले आहे पावामध्ये। अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बटाटे वडे बनवून पहा, चवीला छान लागतात। आणि मी बनवलेली ही बटाटा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।